बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे संदर्भातली। प्रणित मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे, कारण महाराष्ट्र सायबर सेलकडून प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कार्यक्रमात महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं चांगलंच भोवलंय। प्रेक्षक हिमांशू जांगरा, डॉक्टर सेजल पवार विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चौकशीसाठी प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉक्टर सेजल पवारला सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आले। सोशल मीडियावर कथित अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आलाय। प्रेक्षक हिमांशू जांगरा यानं डेटवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात महिलांबाबत अभद्र वक्तव्य केलं होतं, तर डॉक्टर सेजल पवारनं मृत पुरुषांच्या मृतदेहांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे। संबंधित मजकूर प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी, सोशल मीडिया एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणि आर्थिक लाभासाठी प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केलेला आहे। त्यामुळे प्रणित मोरे त्याचबरोबर हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा चांगला चर्चेत आलेला आहे। प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झालेली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर प्रणित मोरेच्या कार्यक्रमात महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, महाराष्ट्र सायबर सेलकडून प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार या तिघांविरोधात देखील महाराष्ट्र सायबरने गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। प्रणित मोरे हा स्टँड अप कॉमेडियन आहे, काही शो नेहमी करत असतो। या शोच्या दरम्यान जर आपण बघितलं तर हिमांशू जांगरा यांनी एका डेटवर आम्ही कसे खर्च केले पैसे आणि त्याचबरोबर त्याच व्यक्तीचा कसा शारीरिक जवळीक मिळवण्याचा आमचा हक्क आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं होतं। हे वक्तव्य महिलांना लज्जास्पद असं वक्तव्य होतं, त्यामुळे सगळ्या स्तरातनं त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता आणि हा कार्यक्रम खरं तर हरियाणा येथे झालेला होता। याच कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सेजल पवार यांनी देखील पुरुषांचे मृतदेह आणि वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या शवांबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक टिप्पणी देखील केली होती आणि या सगळ्याला प्रणित मोरे हसून उत्तर देत होता आणि कुठेही त्याला थांबवलं नाही। तो त्याचा आनंद घेताना पाहायला मिळाला, आजूबाजूचे लोकही त्या शो मधले आनंद घेताना पाहायला मिळाले आणि याचा सगळ्याचा तीव्र पडसाद जो आहे तो समाजात उमटलेला पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे या तिघांवरही सध्या महाराष्ट्र सायबर सेलने गुन्हा दाखल केलेला पाहायला मिळतो। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।